नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर, कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, पूर्वी आंबा लागवड ही 12 बाय 12 मीटरने केली जायची. मग 10 बाय 10 मीटरवर आली. नंतर दापोली विद्यापीठांनी सघन लागवड 5 बाय 5 मीटरने करू लागली किंवा त्या संदर्भात शिफारस करू लागले. आणि आता जर तुम्ही बघाल तर इस्रायल पद्धतीने म्हणजे अतिघन लागवड, ज्याला सघन लागवड म्हटली जाते, ज्याला अल्ट्रा हाय डेन्सिटी म्हटली जाते, आणि ही लागवड जी आहे ती 1 बाय 4 मीटर म्हणजेच 3 फूट बाय 12 फूट या अंतराने एकरी जवळजवळ हजारभर झाडं लागतात. आणि अशी लागवड करून तुम्ही अल्ट्रा हाय डेन्सिटीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवू शकताय. पण घन लागवड करून खरंच उत्पन्न मिळतंय काय? तर जेव्हा तुम्ही एकरी 40 झाडं लावत होता म्हणजे पूर्वीच्या मापानुसार, त्यावेळी तुम्हाला उत्पन्न जे मिळत होते त्या उत्पन्नाच्या दुपटीपेक्षा जास्त आता या घन लागवडीपासून उत्पन्न मिळते. आणि इतकंच नाही तर कामे पण सोपी केली जातात. जे आंतरमशागतीची जी कामे आहेत ती एकदम सुलभ करणं सोपं होतं. आणि आता जर तुम्ही बघाल तर माणसं मिळत नाही, मजूर मिळत नाही, आणि अशा वेळी जर चढून किंवा उंचावरची झाडं फळं काढणं किंवा हार्वेस्टिंग हा विषय खूप कठीण होत चालला आहे. त्यामुळे अल्ट्रा हाय डेन्सिटी हा एक उत्तम पर्याय आहे. आणि महाराष्ट्रात सगळीकडे ह्या लागवडीने उत्पन्न चांगल्यापैकी घेतले जाते आणि शेतकरी समाधान आहेत. जेव्हा तुम्ही तिचं झाड वाढते तेव्हा 30 ते 40 फूट किंवा त्यापेक्षाही जास्त वाढले जाते. आणि ह्याची जर तुम्ही बघाल तर फवारणी करणं, त्याच्यानंतर जोपासना करणं, काढणी करणं हे वेळखाऊ आणि खर्चाचे आहे. मग जर झाड 6 फूट वाढलेलं असेल तर जमिनीवरून तुम्ही फवारणी करू शकताय, त्याचं पीक संरक्षण करू शकताय, त्या फळांना तुम्ही पेपर बॅग घालू शकताय, पिकांचं संरक्षण करू शकताय, आणि वरील सर्व खर्च जो आहे, जो मनुष्यबळ किंवा एक्स्ट्रा मजुरी लागते ती तुमची कमी होते. आणि ही फळे हाताने मिळत असल्यामुळे तुम्ही डेटासहित काढून एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनवू शकताय. आणि डेटासकट आलेल्या झाडांवर कुठले डाग राहत नाही, आणि दुसरी गोष्ट पिकायला ते चांगले होतात, म्हणजे कूच पण कमी होतं, त्यामुळे तुमची क्वालिटी वाढते. आता जर तुम्ही बघाल त्याची लागवड कशी करायची, तर घन लागवड म्हणजे अल्ट्रा हाय डेन्सिटीची जी लागवड आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही तुम्ही करू शकताय. आंबा हे कोरडवाहू पीक आहे, तरी पण जेव्हा तुम्ही घन लागवड करताय म्हणजे अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये लागवड जेव्हा करताय त्यावेळी तुम्ही काय करू शकता की त्याला हिवाळी आणि उन्हाळी ड्रीपने पाणी देणं गरजेचं आहे, किंवा होस पाईपच्या अंतराने पाणी देणं गरजेचं आहे. आणि प्रति झाड जवळजवळ 5 ते 6 लिटर पाण्याची त्याला गरज आहे. जर तुमच्याकडे प्रति झाड 5 ते 6 लिटर पाणी देणं शक्य असेल तर तुम्ही हाय डेन्सिटीमध्ये लागवड करू शकताय. आणि जर पाणी कमी असेल तर त्याच्यावर डिफ्युजरचा वापर किंवा पाईपचा वापर करणं, PVC, कोकोपीटचा वापर करणं, हेच बरेचसे पर्याय आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे पाणी कमी आहे आणि त्यांना घन लागवड करायची आहे तर अशांसाठी सुद्धा बरेच पर्याय आहेत. तसेच नोव्हेंबर ते मार्च पर्यंत जर तुम्ही बघाल तर पाण्याची गरज असते त्या हाय डेन्सिटीच्या कलमांना. आणि एप्रिल आणि मे मध्ये फळं जेव्हा मॅच्युअर होतात त्यावेळी त्याच्याला ताण गरजेचा असतो, तर त्याच्यामधली चव आणि गोडी वाढते. आणि म्हणून तुम्हाला एप्रिल मे मध्ये ह्या झाडांना पाणी द्यायची तशी गरज नाही, ते कमी असलं तरी चालू शकतं. आणि अशा शेतकऱ्यांकडे जे पाणी कमी आहेत अशांना फक्त मार्च पर्यंत जर त्यांची व्यवस्था होत असेल तर तुम्ही अल्ट्रा हाय डेन्सिटीच्या माध्यमातून अतिघन लागवड करू शकताय. इथं तुमच्या लक्षात येईल की कुठल्या जाती निवडायच्या. तर बघा, महाराष्ट्रात स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा असणाऱ्या कोणत्याही भागात तुम्ही आंबा लागवड करू शकताय. देवगड सारख्या कातळी भागात म्हणजे दगडाच्या भागात, आणि जळगाव सारख्या अतिउष्ण भागात जिथं 47 वरती तापमान जातं, अशा दोन्ही भागामध्ये सुद्धा अतिघन लागवड सक्सेस आहे आणि शेतकऱ्यांनी केलेली आहे. आता जो घन लागवडीसाठी प्रामुख्याने तुम्ही बघाल तर केशर लागवड केली जाते, कारण हा जो आंबा महाराष्ट्रभर चवीने खाल्ला जातो. आणि दुसरी गोष्ट बघाल तर त्याची मागणी भरपूर आहे. आणि यात कातळी जर केशर असेल म्हणजेच देवगड केशर ज्याला म्हणतात, अर्ली हार्वेस्टिंगचा देवगड केशर, तर ह्याचा फायदा काय, तर ही केशरची लागवड केल्यामुळे देवगडमध्ये हा केशर फेब्रुवारीपासून चालू होतो काढणीस. आणि तुम्ही बघाल तर पातळसार, केशरीगर, चवीला गोड, उत्तम स्वाद, TSSचं प्रमाण चांगलं आहे, त्याच्यानंतर लवकर येतो. आणि ह्या सगळ्या कारणामुळे याला मागणी जास्त आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना आमची सल्ला असतो की किमान 5 झाडं तरी अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये किंवा तुम्ही रेग्युलरमध्ये तुम्ही 5 झाडं लावून बघा, तुम्हाला क्वालिटी वाटली तरच घ्या. आमच्या श्रद्धा नर्सरीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातली लोक येतात झाडं न्यायला. केशर सगळीकडे झाडं मिळतात, पण इथं काय येतात तर ही ग्राफ्टिंग केलेली जी फांदी आहे ती देवगडच्या कातरातली फांदी असल्यामुळे त्याच्यामध्ये काही गुणधर्म चांगले आहेत, ते फक्त पहिल्या पिढीतच येतात. आणि जर
तुम्ही अशा 2-3 पिढ्यानंतर जर ग्राफ्टिंग केलं तर त्याच्यात ते मिळत नाहीत. म्हणून देवगडच्या कातळातली जी फांदी जर तुम्ही जांभ्या दगडातली जर लावली तर अतिशय उत्तम गुणधर्मामुळे काय केलं होतं की रिझल्ट चांगला येतो. कारण विकल्यानंतर एक जेव्हा शेतकरी खाणार किंवा तो गिराईक खाणार त्यावेळी तो परत तुमच्याकडे मागणार, एवढं त्याच्यात क्वालिटी असते. म्हणून इकडून झाडं नेण्यासाठी लोक मुद्दा म्हणून येतात. आम्ही क्वालिटी जपतो. तर देवगड व्यतिरिक्त महाराष्ट्रात ज्यांनी जे लावलेले आहेत त्यांचे रेग्युलर जो केशर हा 20पेक्षा जास्त दिवस लवकर येतो. म्हणजे जर समजा तुमचा नेहमी मार्च एप्रिलमध्ये येत असेल तर 20 ते 25 दिवस किंवा महिनाभरापर्यंत लवकर येण्याचे त्याच्यात गुणधर्म आहेत. म्हणून हा वाण चांगला आहे आणि या वाणाचं एक वैशिष्ट्य आहे. या व्यतिरिक्त तुम्ही रत्न हापूस लावू शकताय, त्याच्यानंतर मल्लिका लावू शकताय, सिंधू लावू शकताय. अशा बऱ्याचशा जाती ज्या आहेत त्या तुम्ही लागवडीसाठी आणू शकताय. पण इतर ज्या जाती आहेत त्या लोकांच्या सान्निध्यात नाहीत किंवा लोक आवडीने खात नाहीत त्याच्या किंवा त्याला मागणी कमी आहे. त्यामुळे ह्या लागवड करताना तुम्ही अभ्यास करून करा. कारण जर मागणी असेल तेच लागवड करा. आता इथं तुम्ही म्हणाल की लागवडीला जर समजा मी हापूस लावू शकतो का, तर नाही. तर अल्ट्रा ब्रेडिंगमुळे काय होतं, हापूसला 1 वर्ष आड करून फळं येतात आणि छाटणी केल्यानंतर आलेली पालवी पुढे 3 वर्ष लागत नाहीत. आणि ह्या सगळ्या वाईट गुणधर्मामुळे हापूसची लागवड घन लागवडमध्ये येत नाही. ती तुम्ही सघन 5 बाय 5 मीटरने लागवड करू शकता, ती घनमध्ये नाही करू शकत. तर ज्या जातीचं कलम तुम्हाला लावायचं आहे ते कलम किंवा 18 ते 2 वर्ष वयाचं तर असावं आणि उंची किमान 3 ते 3.5 फूट असावी. कारण जमिनीत तुम्ही 1 फूट गेल्यावर म्हणजे ज्यावेळी तुम्ही खड्डा खोदणार आणि लागवड करणार त्यावेळी त्या उंचीतलं 1 फूट जवळजवळ जमिनीत जातो आणि जमिनीत गेल्यावर 2 ते 2.5 फूट वरती राहायला पाहिजे. आणि हे 2 फुटामध्ये सरळ पाहिजे खोडापासून. म्हणजे लागवड केल्यानंतर जमिनीपासून पुढे 2 फूट त्याला कुठल्याही प्रकारच्या फांद्या नकोत. आणि जर फांद्यात आल्या तर तुम्हाला उद्या मेहनती मशागतीची कामं करणं कठीण होतं. म्हणून शक्यतो 2-2.5 फुटापर्यंत फांद्या नको आणि 2.5 फुटानंतर तुम्ही किंवा 2 फुटाच्या नंतर तुम्ही त्याच्या फांद्या तुम्ही घेऊ शकता. 3-2-3 या क्षेत्रात छाटणी करून तुम्ही त्याला डोलारा बनवू शकता. आता 3 फूट झाल्यानंतर पहिली छाटणी तुम्हाला करणं गरजेचं आहे. बघा काही जण म्हणतात आम्हाला छाटणी कधी करावी, तर साधारण 3 ते 3.5 फूट तुमच्या अंतरानुसार आहेत. जर तुम्ही 2 झाडातलं अंतर 6 फूट घेत असाल तर 3.5 फूट नाही करा. ते जर 8 फूट किंवा 10 फूट घेत असाल तर तुम्ही 4 ते 4.5 फुटाने करा. म्हणजे जेवढं 2 झाडातील अंतर आहे तेवढं त्यानुसार तुम्हाला छाटणी करणं गरजेचं आहे. त्या संदर्भात मी तुम्हाला स्वतंत्र माहिती देईन. विचार करा की जर समजा तुम्हाला छाटणी केल्यानंतर तुम्हाला खोडाकडचा भाग हे वाकून आपल्याला मशागती किंवा ऊन त्या खोडावर पडायला पाहिजे अशा स्वरूपात तुम्हाला काय करायचं आहे, ते खोड मोकळं ठेवायचं आहे. आता तुम्ही बघाल तर एकरी या झाडांची संख्या किती लागते बघा. तर जर तुम्ही दगडामध्ये करत असाल किंवा तुमच्याकडे दगडी भाग असेल किंवा चुनखडीयुक्त असेल किंवा चोपण जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये 1 बाय 4 मीटर म्हणजे 3 फूट बाय 12 फुटाने लागवड करू शकताय. पण ज्याची माती चांगली सकस आहे आणि कसदार आहे आणि ज्यांची याच्या अगोदर उत्तम प्रकारची पिकं त्याच्यात घेतलेली आहेत आणि अशा जमिनीमध्ये जर तुम्हाला हाय डेन्सिटीमध्ये केशर लागवड जर करायची असेल तर जवळजवळ 2 मीटर म्हणजे साधारण 6 फूट आणि बाय 12 किंवा 10 या अंतराने तुम्ही लागवड करू शकता. म्हणजे गुंठ्याला जर तुम्ही बघाल तर 3 बाय 12ने लागवड केली तर गुंठ्याला 25 झाडं लागतात. म्हणजे 1 एकरला 1000 झाडं बसतात. आणि 6 बाय 10ने लागवड जर केली तुम्ही तर दर गुंठ्याला 18 व एकरी साधारण 750 720 पर्यंत झाडे बसतात. म्हणजे तुमच्या लक्षात घ्या, चांगली जमीन असणाऱ्या जमिनीमध्ये शक्यतो 6 बाय 10ने लागवड करा, 3 फुटांनी लागवड करू नका. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे जवळ लागवड केल्यामुळे तुम्ही 6 फुटाने लागवड केली तर त्याचा 6 फूट म्हणजे डोलारा होतो किंवा पसारा होतो. मग हार्वेस्टिंग करणं किंवा जमिनीवरून त्याला सहज काढता येणं किंवा पेपर बॅगचा वापर करणं किंवा दुसरी गोष्ट म्हणजे रोगाचं निरीक्षण करणं, या सगळ्या गोष्टी सोप्या होतात आणि सहज तुम्ही काढू शकता. त्याच्यासाठी स्किल लेबरची मोठी गरज नाही. का, जर चढावं लागलं झाडावर तरच त्याला चांगला कुशल कामगार लागतो चढणारा. पण इथं जमिनीवरून कामं केल्यामुळे तुमची दुप्पट वेगाने होतात. म्हणजे जिथं एक माणूस चढून जर 10 पेट्या काढत असेल तर जमिनीवरून तो 20 नाही 30 पेट्या काढणार. एवढं नको. आणि दुसरी गोष्ट न इजा करता आणि कुठलाही धक्का न लागता याचं उत्तम प्रेझेंटेशन ठेवून तुम्ही त्याची काढणी करू शकता. म्हणून तुम्ही सघन लागवड करणं उत्तम आहे. आणि त्यामुळे काय होतं, शक्यतो 6 फुटावर 2 रोपातील अंतर घेतल्यामुळे किंवा त्यापेक्षा जास्त शक्यतो घेऊ नये आणि 3 फुटाच्या म्हणजे 4 फुटाच्या किंवा 5 फुटाच्या आतही घेऊ नये. त्यामुळे साधारण 6 बाय 10 किंवा 6 बाय 12ने तुम्ही लागवड करणं उत्तम. आता बघा, तुम्ही हापूस आणि इतर जे आंबा
बागेत जर तुम्ही आंतरपीक म्हणून जर तुम्हाला केशर घन लागवड करायची असेल, बघा काही शेतकऱ्यांचा असा असतो की आमची मोठी झाडं आहेत ते आम्हाला छाटणी करायची आहेत आणि छाटणी केल्यानंतर मध्ये मोकळी जागा आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला सघन लागवड करायची आहे. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जर तुमच्या जागेमध्ये गुंठाभर जागा असेल, 2 गुंठे असेल, 5 गुंठे असेल की 2 झाडामध्ये एक 10 फुटाचं अंतर असेल, 20 फुटाचं असेल, जेवढं अंतर असेल अशा ठिकाणी तुम्ही सघन लागवड करू शकता. का करू शकताय तर तुमच्या जी मूळ आंबा बाग असेल, ती आपूस असेल, केशर असेल, दशेर असेल, लंगडा असेल, काही असू दे, तर त्याला छाटणी करून डॉर्प करा, म्हणजे जमिनीवरून त्यांचेही आंबे काढता येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सघन लागवड केल्यामुळे यांचं तुम्हाला उत्पन्न आणखी डबल मिळतं, त्यामुळे उत्पादनात वाढ होते. आणि आंबा जर तुमची बाग जर मोठी आणि जुनी असेल तर तुम्ही त्याची छाटणी करून मोठ्या प्रमाणात हे करू शकता, लागवड करू शकता. म्हणजे 6 बाय 10 फुटावर जर मधल्या जागेमध्ये तुम्ही लागवड केली आणि घन लागवड करून तुम्ही उत्पादन वाढव किंवा झाडं वाढवले तर तुम्हाला उत्पादनही वाढतं. त्यामुळे हाताळणी आणि बाकीच्या कामं सोपी जातात. आणि त्यामुळे तुम्ही 30-40 फूट उंच असलेले जे झाड आहे ते तुम्ही 8 ते 10 फुटापर्यंत तुम्ही जास्तीत जास्त कमी आणू शकताय आणि त्याच्यापासून परत उत्पन्न घेऊ शकताय. मित्रांनो, घन लागवड करताना जमीन सपाट असेल तर 2 बाय 2 फुटाचा तुम्ही खड्डा मारला तरी चालू शकतो. किंवा जर समजा JCBच्या साह्याने जर समजा 2 फुटी बकेट लावून जर तुम्ही चर काढून त्या चरात जर तुम्ही लागवड केली तर करणं सोपं होतं. आणि कारण काय 2 रोपातील अंतर जरी जवळ असलं तरी तो 2 ओळीतील अंतर लांब असतं, त्यामुळे JCB चालवणं हे सोपं पडतं. त्याचप्रमाणे तुम्ही JCBमुळे सहज चर खोदू शकताय आणि ही लागवड चांगली किफायतशीर पडते. त्याचप्रमाणे मित्रांनो, लागवड करताना खड्डा नेहमी पूर्व पश्चिम मारावा, कारण वारे हे पूर्व पश्चिम वाहतात आणि त्यामुळे पॉलिनेशनचं काम चांगल्यापैकी होतं, म्हणजे म्हणून उत्पादन वाढतं. आणि त्याचप्रमाणे सूर्य हे दक्षिण गोलार्धात जास्त असल्यामुळे आपल्याला 11 ते 3चं ऊन झाडाला चांगलं मिळतं आणि तेच दक्षिण ऊनमुळे आपल्या झाडाची वाढ आणि ग्रोथ चांगली होते. त्यामुळे लागवड करताना पूर्व पश्चिम लावावी. आणि जर उत्तर दक्षिण जर समजा लागवड जर आपण केली तर आपल्याला सावली एका झाडाची दुसऱ्यावर पडते आणि झाडाची वाढ थांबते. त्याचप्रमाणे कलमाची जी निवड आहे आपल्याला करताना शक्यतो 2 बाट्यावरील जर कलम लावलं आणि 2 फूट उंच असं सरळ असं जर तुम्ही कलम जर लावलं तर काय होतं की तुम्हाला साधारण 3.5 फुटाच्या नंतर वाढल्यानंतर छाटणी करून तुम्हाला डोलारा वाढवता येतो. आणि खोडाचा भाग जो हिरवट असलेली कलम जर निवडली तर ती ग्रोला चांगली येतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही 2 बाट्यावरचं जो कलम हाय डेन्सिटीच्या लागवडीसाठी करा, जेणेकरून पाणी जरी कमी असेल किंवा जरी स्ट्रेस जरी पडला तरी झाडावर वाईट परिणाम होणार नाही आणि चांगल्यापैकी वाढ होतो. त्याचप्रमाणे खताचीही बचत होते. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हाय डेन्सिटी लागवड पाहिली. पुढील व्हिडिओ जर तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा किंवा लाईक पण करा आणि सूचना असल्यास तुम्ही कमेंट करा किंवा या नंबरवरही तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, जेणेकरून तुमचे फोटो टाकून तुम्ही त्याचं मार्गदर्शन घेऊ शकता. जर भेटायला येणं शक्य असेल तर येताना माती आणि पाणी घेऊन या, त्यामुळे माती परीक्षण करूनही तुम्हाला किंवा पाण्याचा रिपोर्टही बघून तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. त्याचप्रमाणे लागवड करण्यासाठी जर काही शेतकरी इच्छुक असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.